वा वा काय गेम खेळलायस. आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू सिस्टर. तशी तू ब्रिलियंट आहेस, पण मागे त्या पारूमुळे तुझा प्लॅन फ्लॉप झाला. पण आता तर बाजी मारलीस ना. क्या बात आहे. किर्लोस्कर कंपनीला बर्बाद करण्यासाठी तू तुझा बिझनेस उभा केलास आणि त्यांचाच फॉर्म्युला वापरून त्यांच्यासाठी असणारं सगळ्यात इम्पॉर्टंट टेंडरही मिळवलंस. वाव. आपल्याला ना त्यांना असंच चारीही बाजूंनी अडचणीत आणलं पाहिजे. तू बाहेरून वार करतेच आहेस, मी आतून घर पोखरते. मी त्या अहिल्या समोर येऊन गेल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन एकदम सरकली असेल ना. संपूर्ण किर्लोस्कर फॅमिली शॉक्ड असेल. आणि तो त्यांचा लाडका किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO द नॉनसेन्स आदित्य किर्लोस्कर, त्याचा तर मेंदू काम करायचा बंद झाला असेल. तुला माहितीये ते टेंडर हातातून गेल्यानंतर ना त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. मज्जा आली मला. And I know that अहिल्या very well. ती इतके इझिली सरेंडर नाही करणार मला. तू बघ आता, ती खूप 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 प्रयत्न करणार मला हरवण्याचे. इतके प्रयत्न की तिला एकाही रात्री इथून पुढे झोप लागणार नाही टेन्शन मध्ये. नाही दिशा, युअर रॉंग. अहिल्या वाटते तितकी सोपी नाहीये. तुला माहितीये, तू त्यांना ओपन चॅलेंज देऊन गेलीस, धमकावून गेलीस, पण त्या अहिल्याच्या कपाळावरची रेख सुद्धा हल्ली नाही. ती इतकी नॉर्मल होती, जणू तिला काहीच फरक पडत नाही. आणि हो, तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चाललंय हे कळत नाही ना. तशी ती खूप हुशार आहे. हो, तू गेल्यानंतर ती सगळ्यांना सूचना देत होती की दिशाकडे लक्ष देऊ नका, तिला इग्नोर करा, ती तेवढ्या लायकीची. अटेन्शन तर तिला द्यावंच लागणार. तू बघच अनुष्का, आता यापुढे मी एक असा प्लॅन करेन ज्याने या किर्लोस्कर फॅमिली मधला एक माणूस सुद्धा जिवंत नाही राहणार. दिशा, आपल्याला हे सगळं मिळून करायचं आहे, पण प्लीज प्लीज तू घाईमध्ये निर्णय घेऊ नकोस. ओके पारू बाळा, आपल्याला हे अहिल्या मॅडमना सांगायला हवं. हे बघ बाळा, त्या तुला मुलगी मानतात ना, तुझ्यावर त्या नक्की विश्वास ठेवतील. आणि अहिल्या मॅडमना त्यांच्या कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही. त्या तुम्हाला काय वाटतं, यो विचार माझ्या डोक्यात आला नसल का? हत्या हे समजा वाटतंय ना, तितकं साधं सरळ नाही. हत्या तुमच्या लक्षात कसं काही येत नाही. अनुष्का मॅडमना माझ्या आयुष्याचं सत्य माहीत आहे. त्यांना माहीत आहे की आदित्य सरांना माझं लगीन झाले, मी आदित्य सरांना माझा नवरा मानते, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधते. आणि मी जर का अनुष्का मॅडम बद्दल देवी यांना काही सांगायला गेले ना, अनुष्का मॅडम माझ्या मंगळसूत्राचं सत्य देवी यांना सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. समजा विपरीत घडल, मग आत्या मला हे घर सोडून जावं लागेल कायमचं. माझी हक्काची माणसं माझ्यापासून तुटली जाते. आदित्य सरांचं मन दुखावलं जाईल. आत्या देवी यांना माझ्या मंगळसूत्राचं कळलं ना, तर ते मंगळसूत्र मला काढायला सांगतील. आणि आत्या, तुम्हाला माहीत आहे माझ्या मंगळसूत्राचं सत्य. माझं मंगळसूत्र हेच आदित्य सरांचं सुरक्षा कवच आहे. ते जोपर्यंत माझ्या गळ्यात आहे तोपर्यंत आदित्य सरांच्या जीवाला धोका नाही होऊ शकत. आत्या, हे बघा, खरं काय बी असलं ना तरी अनुष्का मॅडमना मी माझ्या माणसांपर्यंत कधी बी पोचू देणार नाही. त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी. किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल. ते त्यांच्या कंपनीचा सेल वाढवण्यासाठी, त्यांच्या कंपनीची पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी पारोला घेऊन एक मोठा इव्हेंट करणार आहे. आणि त्यांनी पारूचं पोस्टरही बनवलं आहे. त्याच्या इनॉग्रेशनसाठी ते कुठल्या तरी गावाला जाणार आहे. या, इट इज अ बिग इव्हेंट. आणि ऑफकोर्स ते त्यांची कंपनी वाचवण्यासाठी हे सगळं करणारच. पण हा इव्हेंट जर सक्सेसफुल झाला आणि लोकांना कळालं की पारू पुन्हा एकदा ब्रँड अँबॅसेडर झाली आहे, त्यांचा बिझनेस असा ग्रो करणार आहे
तुला कळतंय मी काय म्हणते ते? लक्षात घे दिशा, या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीचं नुकसानही होऊ शकतं आणि ऑफकोर्स आपल्याला त्यांना बर्बाद करायचं आहे, पण आपली कंपनी कशी ग्रो होईल हेही बघायचं आहे. सो हा इव्हेंट सक्सेसफुल होता कामा नये. डोंट वरी, त्यांचा इव्हेंट अजिबात सक्सेसफुल नाही होणार. आणि जरी चुकून झालाच तरी किर्लोस्करांच्या घरात आनंद तर नाहीच, आलं तर फक्त आणि फक्त दुःख येणार, कारण माणसात जिवंत राहणार नाही. आता त्या अहिल्याला कळेल की दिशा काय करू शकते ते. सगळेजण एक साथ बूम. बरोबर. म्हणजे बघ, आपण परवाच्या इव्हेंटला तयार आहोत तसं, म्हणजे गावागावात आपण इन्फॉर्मेशन दिली आहे. रिक्षा असोसिएशनवाल्यांशी पण बोलणं झालंय, ते प्रत्येक रिक्षाच्या मागे पारूचं पोस्टर लावणार आहेत. ओके आणि आईचं भाषण असणार आहे. ओके. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण पारूला पण 2 शब्द बोलायला सांगू. येस, कम इन. अरे हरीश ये. हरीश, काही नाही अरे, ते परवाच्या इव्हेंटची तयारी सुरू आहे. हे झालं ना की लगेच आपण तुझ्या आणि पारूच्या लग्नाच्या तयारीला लागूया. हो सर. सर, तुमच्या या इव्हेंटसाठी माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. तशी एक मदत तर नक्कीच करू शकतोस तू. हां, बोला ना सर. अरे बाबा, ती डोळेवाली कोण आहे ते शोध. त्याचा त्रास बघवत नाही रे मला. काही काय बोलतोस? ओके, सॉरी. आदित्य सर, सर मागे जे काही घडलं ना माझ्या हातून, जे काही झालं त्याचं मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. सर, माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलं. प्लीज मला माफ करा. हरीश, हे बघ, जे झालं ते झालं. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तुला जसं वागणं योग्य वाटलं तसं तू वागलेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू परत आलायस. तुझ्या भावाचा जीव वाचवलास. सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांनी तुला मोठ्या मनाने माफही केलं. पण आता पारूची काळजी घे. तिला परत कधी असं एकट्यात सोडून जाऊ नकोस. पारू खूप साधी मुलगी आहे रे, निरागस आहे. तिला प्लीज कधी दुखवू नको. हा, हो सर. सर, ते डोळ्यावाल्या मुलीचा शोध मी घेतो, लवकरच सापडेल. हा हा, पटकन करा दे. अरे ह्याच्याकडे लक्ष नको देऊ, तू शोधत राहा. सर, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ती आत्ता सांगणं कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, पण मला सांगावीशी वाटते. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. हरीश, बोल, तुला काय सांगायचं? सर, पारू, आदित्य सर, मारुती मामा आणि गणी कुठे आहेत? बानगणी मंदिरात गेले आहेत भजन ऐकण्यासाठी. काय झालं सर? पारू, तुझ्या मनात काय चाललंय हे मला हरीश कडून समजावं. हा, इतके परके झालो आहोत का आपण? तू नाही सांगू शकत मला? पारू, हरीश जे बोलतोय ते खरं आहे का? पारू, मित्र आहोत ना आपण? असं काय विचारताय? अरे तू मित्र मानतेस ना मला? वय सर, पण काय झालंय? चल. कुठं सर? काय झालं? चप्पल घाल. चल. सर, काय झालं? पण चल. ऐका तरी सर, ऐका ना. अहो, बोल. का केलंस असं? पारू, किती जवळचं मानतो आम्ही तुला, आणि तू आमच्यापासूनच गोष्टी लपून ठेवलीस. आणि पारू, तुला काय वाटतं ग, तू गोष्टी लपून ठेवशील आणि आम्हाला ते कधी कळणार नाही? का केलंस असं?
आदित्य सर, माफ करा पण गोष्टच अशी होती की तुम्हाला कसं सांगायचं हे माझ्या डोक्यात सुरू होतं. आणि सांगू तरी काय? जे काय भी सत्य आहे ते सत्य आहे की माझा भास हेच मला कळत नव्हतं. पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. आणि आता ते मी मनापासून स्वीकारलंय. सर, मी खरं सांगते, मला तुम्हाला सांगायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं, कारण मला स्वतःला कुणावरच लादायचं नाही. ठीक आहे मग, आज तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. हरीश सरांनी आदित्य सरांना मंगळसूत्राबद्दल सांगितलंय वाटतं. आदित्य सरांना समज सत्य सांगूनच टाकते. पारू प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, आज नको थांबू स्वतःला. तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, मनातलं सगळं बोलून टाक. आदित्य सर, मला तुम्हाला हे लई दिवसापासून सांगायचं होतं, पण सरप्राईज! मागे बघ. पारू, हे सगळं तुझ्यासाठी प्लॅन केलं होतं. हरीशला तुला प्रपोज करायचा होता आणि तो माझी परवानगी मागत होता. मी म्हटलं पारूला काही कळणारच नाही, तिला काय हवंय काय नको ते. म्हटलं आपणच पुढाकार घेऊया. कसं वाटलं पारू सरप्राईज? सॉरी पारू, माझ्यामुळे ना तुला खूप त्रास झालाय. मला तुझी किंमतच कळली नाही ग. कळत ना मी खूप अन्याय केलाय तुझ्यावर. प्लीज हे सगळं सोडून मला माफ करू शकतेस प्लीज? याच्यावर काहीच बोलता येणार नाही मला. आणि या अनुष्का मॅडम समोर तर नाहीच नाही. तर टपूनच असतात माझं काही चुकतंय का हे बघायला. ठीक आहे हरीश सर, मी माफ केलंय तुम्हाला. हरीश, जिंकलास भावा. आता एक काम कर, हे फुल घे, लगेच गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करून टाक. सर, अरे तुझा आय लव्ह यू ऐकायला कान तरसले असतील तुझे. चल लवकर आठव. गाईज, हा त्यांचा पर्सनल मोमेंट आहे, पण त्यांना त्यांचा क्वालिटी टाइम द्यायला हवा ना. बरोबर बोलते अनुष्का. प्रीतम, आपण निघूया, बोलू दे त्यांना. अच्छा 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 अच्छा, प्रायव्हसी पाहिजे. हा प्रायव्हसी पाहिजे. हा बरं, जमेल ना? ऑल द बेस्ट. हा, नाही तर मी थांबतो ना, मी आहे. कर. प्रीतम, चला जमेल ना, मी थांबतो. हा आदित्य, आपण निघायचं. अरे आदित्य, चल ना, तू पण. अरे ऐक ना, या दोघांना तू ऑल द बेस्ट कहणार नाही आहेस का? हा, बेस्ट ऑफ फ्रेंड. सर, खरं तर तुमच्यामुळे आम्ही एकत्र आहोत आज. थँक्यू सर. आणि पारू, ऑल द व्हेरी बेस्ट. चल आता. या. पारू थांब.
आज पण अपेक्षा भंग झाला ना तुझा? तुला काय वाटलं? आदित्य सरांनी तुला इथे त्यांच्या मनातलं सांगायला बोलवलंय? पारू, तुला काय वाटतं आदित्य सर तुझ्या प्रेमात आहेत? नाही असं वाटत असेल ना तर भानावर ये. ही ना खूप मोठी माणसं आहेत. ही कोणाचीच नसतात. त्यांना फक्त लोकांचा वापर करता येतो आणि त्यांचं एकदा काम झालं ना की फेकून देतात माणसांना. मला वाटलंच होतं हे मंगळसूत्र तू गळ्यात घालूनच ठेवलं असशील. पण आता तुला ना हे मंगळसूत्र गळ्यातून काढायला लागेल, कारण माझ्या नावाचं मंगळसूत्र तुला गळ्यात घालायचंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्हाला चांगलंच माहितीये माझं तुमच्यावर प्रेम नाही. प्रेम तर आदित्य सरांचं पण नाही तुझ्यावर, तरी त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंयस ना. पारू, तू माझ्यावर प्रेम कर नको करू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझं प्रेम प्रूव्ह करण्यासाठी काय करू मी सांग मला? हे असं गुडघ्यावर बसून प्रपोज करू का तुला, की कुठे कुठे फिरायला नेऊ तुला? तू फक्त सांग, सगळी सुख ना तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी. हरीश सर, थांबवा हे समजा. मी तुम्हाला परत एकदा सांगते, काय बी झालं ना तरी मी तुमच्याशी लगीन करणार नाही. लग्न तर तुला करावंच लागेल. पण अजून एक गोष्ट, तू गावाला कॅम्पेनसाठी जाणार नाहीस. काय? हो, कारण मला माझ्या बायकोचा तमाशा नाही मांडायचा. माझी बायको माझ्या सोबत माझ्या घरात राहील. माझ्या बायकोचे रस्त्यावर होर्डिंग्स लागतील आणि सगळी लोक आदाशासारखी बघत राहतील. हे मला नाही चालणार. लग्नानंतर तुझं मॉडेलिंग पूर्णपणे बंद, आणि उद्याच्या उद्या सगळ्यांसमोर सांगायचं की तुला गावाला कॅम्पेनसाठी यायला जमणार नाही. कळलं? सुपर्ब. आदित्य, बाकी सगळी तयारी झालीये, फक्त पाहुण्यांची यादी आहे ना तेवढी करायची राहिली. काका, मला असं वाटतंय त्या गावातले जे कस्टमर्स आहेत आपले, जे आपलं प्रोडक्ट वापरतात, तेच आपले प्रमुख पाहुणे असावेत. आई बरोबर ना? हो. अँड डोंट वरी, बाबा आणि प्रीतम तिथे ऑलरेडी पोहोचलेत, सो ते तिकडे सगळं व्यवस्थित मॅनेज करतील. डोंट वरी. बट काही झालं तरी आपल्या ब्रँड अँबॅसेडरची एंट्री ग्रँडच झाली पाहिजे. पण सर, होर्डिंगवर पारूचे कुठले फोटो असतील हे अजून डिसाईड नाही झाले. काळजी करू नकोस तू, सगळे फोटो चांगले सिलेक्ट केले आपण. पारू, पारू, उद्यानंतर तू पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार. त्यांच्यातलीच एक, जमिनीवर पाय असलेली पारू. आणि उद्याच्या कॅम्पेन मधनं आपल्याला हेच लोकांसमोर आणायचंय. कळलं? माफ करा देवी आई, पण मला उद्या कार्यक्रमाला नाही येता येणार. काय? काय पारू, तुझा कार्यक्रम आहे हा? सगळे तुझ्यासाठीच खास चालू आहे. अरे काय झालं तुला? तुला बरं वाटत नाहीये का? देवी आई, मला असं वाटतंय की मला ब्रँड अँबॅसेडर बनवण्याच्या निर्णयात तुम्ही परत एकदा विचार करा. यापुढं मी
मी कंपनीसाठी काम नाही करू शकणार. What?